नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे आपण तर सिव्हिल प्रोसिजर कोडवर आहे. साक्षीदार समजा कोर्टात येऊन साक्ष देऊ शकत नसेल तर त्याबाबत काय प्रोव्हिजन आहे, किंवा एखाद्या केसमध्ये साक्षीदार अतिशय महत्त्वाचा आहे पण त्याच्या काही पर्सनल प्रॉब्लेममुळे तो कोर्टात येऊ शकत नाही आहे, तर अशा वेळेला काय प्रोसिजर आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहे. आत्ताचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण बघतो सिव्हिल केस आहे. सिव्हिल केसमध्ये पक्षकार विटनेस दोन्ही असतात. दोघांच्या साक्षी अतिशय महत्त्वाच्या असतात. नंतर पक्षकारांच्या ज्या साक्षी आहेत त्याही महत्त्वाच्या असतात, साक्षीदारांच्या साक्षी अतिशय महत्त्वाच्या असतात. परंतु कधी कधी असं असतं की एखाद्या व्यक्तीचा अपंग आहे, कधी ॲक्सिडेंट झालेला आहे, किंवा एखादा वयस्कर आहे, बेडरिडन आहे, तर असा महत्त्वाचा साक्षीदार कधी कधी तो कोर्टात येऊ शकत नाही. परंतु पूर्ण केस त्याच्या साक्षीवर पण कधी कधी अवलंबून असते. मग आता याच्या वेळेला कोर्ट काय करू शकतं, किंवा CPCमध्ये काय तरतूद आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये काय तरतूद आहे. तर कुठलाही केस चालू असेल तर साक्षीदार आहेत किंवा पक्षकार असतात यांच्या मुख्य तपासणी घेतली जाते, आणि विरुद्ध पक्षाचे जे वकील असतात ते त्याची उलट तपासणी घेतात. म्हणजेच दोघांचे मुख्य तपासणी आणि उलट तपासणी होते. तर याच्या वेळेला ते तिथं प्रत्यक्ष हजर असले पाहिजेत. मग आता असे समजा बेडरिडन आहे, अपंग आहे किंवा आजारी आहे, तर अशा व्यक्ती तिथं जर कोर्टात हजर राहू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर CPCमध्ये ऑर्डर 26 प्रमाणे कमिशन नेमण्याची त्याच्यात तरतूद आहे. आता कमिशन म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती म्हणून तिथं अपॉइंट केली जाते कमिशन म्हणून. तर ऑर्डर 26 प्रमाणे CPCच्या कमिशन नेमण्याची तरतूद आहे. तर आता कमिशन नेमली जाते याचा अर्थ काय, तर कमिशनमध्ये एखादा सिनियर वकील जो असतो त्याची अपॉइंटमेंट कोर्ट करू शकते, की ज्याला खूप अनुभव आहे, तो इम्पार्शियल आहे आणि त्याला इंडिपेंडंट आहे, की त्या दोन्ही पक्षकारांशी त्याचा कुठलाही संबंध नाही आहे. अशा व्यक्तीला त्या साक्षीदाराची साक्ष घेण्यासाठी अपॉइंट केलं जातं, की तो साक्षीदार, तो कमिशनर ती व्यक्तीच्या घरी किंवा जिथं असेल किंवा हॉस्पिटलला असेल बेडरिडन, तर तिथं जाऊन तो त्याची साक्ष घेईल. अशासाठी त्या कमिशनरला नेमलं जातं. जी व्यक्ती नेमली जाते त्याला कमिशनर असं म्हटलं जातं. आता हा जो कमिशनर जो नेमला जातो, तर सिनियर वकील जे आहेत, तर सिनियर वकील जे आहेत त्यांना अनुभव असला पाहिजे. आता तेवढं नॉलेज असलं पाहिजे, त्या ज्या प्रकारची केस आहे त्याच्यातलं नॉलेज असलं पाहिजे, आणि त्यांची सक्षम असला पाहिजे की जबाबदारी हे नोंदवण्याचे आहे. तर अशा वकिलाला कमिशनर म्हणून नेमलं जातं. तर आता अशा वकिलाला कोर्ट आधी विचारतं की तुम्हाला असं प्रकारचे तुम्हाला काम आहे की बाबा जबाब नोंदवायचा आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी विलिंग आहात का, इच्छा आहे का. नंतर त्या वकिलांनी ज्या वकिलाला विचारलं आहे त्यांनी जर परमिशन दिली की हां मी हे करायला तयार आहे, तर अशा केसमध्ये त्या व्यक्तीची त्याच्या परमिशनने अपॉइंटमेंट केली जाते. तशी ऑर्डर काढली जाते की ह्या केसमध्ये तुम्हाला कमिशनर म्हणून नेमलेलं आहे. तर मग आता कमिशनर म्हणून नेमल्यानंतर त्या वकिलांना त्या पूर्ण केसचे सगळे फॅक्ट्स दिले जातात, आणि डॉक्युमेंट्स म्हणजे पूर्ण केसची फाईल दिली जाते. तसेच त्यांना जर अपॉइंटमेंट करायची तर त्याच्या बदली त्यांना जे काही हे द्यावं लागतं, मानांकन, म्हणजे त्यांना ऑनरियम म्हणून काही अमाऊंट द्यावी लागते, ते सुद्धा कोर्टच ठरवतं. आणि पूर्ण केसचे जे पूर्ण फाईल, डॉक्युमेंट्स आणि केसची संपूर्ण फॅक्ट्सची फाईल त्यांना दिली जाते. त्याच्यावर सगळा विचारविनिमय केल्यानंतर मग ते कमिशनर त्या पक्षकारांना आणि साक्षीदारांना नोटीस पाठवतात की असे साक्षी नोंदवायचे आहेत. तर मग पुढचा पक्षकार, विरुद्ध पक्षकार, त्याचे वकील, तर त्या दोन्हीच पक्षकार, त्यांचे वकील आणि ज्याची साक्षी घ्यायची आहे, या सगळ्यांना नोटीस पाठवली जाते. त्यांच्या सल्ल्याने तारीख आणि डेट फिक्स केली जाते, आणि मग त्या तारखेला ते सगळे तिथे येतात त्या ठरलेल्या जागेवर, आणि मग त्या साक्षीदाराचा जबाब नोंदवला जातो. तर अशा प्रकारे
जर एखादा साक्षीदार कोर्टात येऊ शकत नसेल तर कमिशनर नेमायची तरतूद ऑर्डर 26मध्ये दिलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचा जबाब नोंदवला जातो आणि तो नोंदवलेला जबाब आहे तो कोर्टाला सील करून दिला जातो. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.